मॉर्निंग. इकॉनॉमिक्स आपण चालू केलेलं आहे. मागच्या वेळेस कुठपर्यंत आलो होतो आपण? अर्थव्यवस्था, त्यांचे प्रकार, दोन निकष पाहिले होते. सर्वात पहिला निकष कोणता आहे? काल कुठे गेले होते? काल ट्रिपला गेले होते असं वाटतंय मला. सगळेच गायब होते. पैसे आले? पार्टी? अच्छा, मग मला पण घेऊन जायचं ना. मला का बरं सोडून गेले? बघायला का अर्थव्यवस्था, पैसे आले का लगेच अर्थव्यवस्था रन होत असते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. चला, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा रंग लाल, कुणीच लाल नाही घातला मी सोडून. मी घातला आहे की नाही? चांगली गोष्ट आहे. चला, अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे प्रकार, दोन निकष जागतिक पातळीवर वापरले जातात. पहिला कोणता आहे? अर्थव्यवस्थेचा प्रकार निकष पहिला कोणता आहे? काय? भांडवल नाही, जे उत्पादकांचे जे घटक आहेत, ठीक आहे, त्यांची मालकी कोणाची आहे त्याच्यानुसार काय पडतात? अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. त्याच्यानुसार तीन प्रकार पडतात. कोणकोणती आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे? समाजवादी अर्थव्यवस्था, आणि तिसरी आहे मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था. ठीक आहे, हा पहिला निकष झाला. आणि दुसरा कोणता आहे? अर्थव्यवस्थेचा विकास किंवा अर्थव्यवस्थेचा प्रकार कशा पद्धतीने, तर जो अर्थव्यवस्था आहे ती विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. मग त्याला दोन आहेत. एक आहे विकसित अर्थव्यवस्था, दुसरी आहे अविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था, आणि तिसरा प्रकार पडतो तो आहे एकदम भंगार अर्थव्यवस्था. ठीक आहे, बेसिकली दोनच पडतात. एक आहे विकसित, डेव्हलप इकॉनॉमी, ठीक आहे, त्याच्यानंतर डेव्हलपिंग इकॉनॉमी, आणि तिसरी आहे अंडर डेव्हलप इकॉनॉमी किंवा अविकसित अर्थव्यवस्था. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही एखादाच देश असू शकतो, एखादा किंवा दोन देश आहेत जगाच्या पाठीवर ज्यांची अर्थव्यवस्था एकदमच भंगार आहे. ठीक आहे, चला, आपण कुठपर्यंत आलो होतो काल? भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिलेली आहे. ठीक आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मालकी कोणाकडे असते रे? जे काही उत्पादक घटक आहे त्याची मालकी कोणाकडे आहे? सरकारकडे? स्वतः म्हणजे कोण? तुमच्याकडे आहे का? खाजगी व्यक्ती. स्वतः म्हणजे खाजगी व्यक्ती. खाजगी व्यक्तींची मालकी, याच्यामध्ये उत्पादक जी साधनं आहेत त्याच्यामध्ये खाजगी व्यक्तींची मालकी असते. ठीक आहे, त्याची वैशिष्ट्य काय काय पाहिलेली आहेत. खाजगी मालमत्ता असते, उद्योगाचं स्वातंत्र्य असतं. उद्योगाचं स्वातंत्र्य कोणत्या पातळीवर? तुम्ही म्हटले मला तंबाखू, बीडी, गांजाची कंपनी टाकायची, तर टाकू शकता का? टाकू शकता, काय अडचण नाही. फक्त काय असेल त्याच्यावर गव्हर्नमेंटचा थोडंफार कंट्रोल किंवा रेग्युलेशन्स असू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही म्हटले बाबा मला काय अणुबॉम्ब बनवायची कंपनी टाकायची, तर टाकू शकता का? बनवू शकता, तुम्ही बॉम्ब वगैरे बनवू शकता ना. प्रायव्हेट कंपन्या असतात की बॉम्ब बनवणाऱ्या. ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये काय करावं लागेल? सरकारचं परमिशन घ्यावं लागेल. नाही तर एका दिवशी काय करेल, सरकार डायरेक्ट कंपनी टेक ओव्हर करून घेईल. जावं म्हणतील तुम्ही इथून, आहे का नाही? त्याच्यानंतर काय आहे सर्वात महत्त्वाचं? हे काय आहे? नफा मिळवण्याचा हेतू असतो, बरोबर. प्रायव्हेट लोक कंपनी टाकतील तर काय त्याच्यामागे उद्देश काय असतो? मोटिव्हिंग फोर्स, की मला काय मिळवायचं आहे? प्रॉफिट मिळवायचा आहे, नफा मिळवणे हा सर्वात मोठा हेतू असतो. त्याच्यानंतर किंमत यंत्रणा, किंमत कशा पद्धतीने नियंत्रित केली जाते? बाजार यंत्रणेमार्फत नियंत्रित केली जाते. बाजार यंत्रणा म्हणजे कोणती? बाजारामध्ये असणारी यंत्रणा. असं काय असतं का? नाही. याच्यामध्ये कोणतं तत्व असतं? मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय. डिमांड जास्त असेल तर काय होईल? किंमत जास्त, आणि डिमांड कमी असेल तर किंमत कमी. ठीक आहे, आता डिमांड जास्त आहे आणि सप्लाय पण जास्त आहे तर काय राहील? ॲव्हरेज राहील, किंमत नियंत्रणात राहील. ठीक आहे, डिमांड जास्त आहे सप्लाय कमी आहे तर किंमत पण जास्त राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय काय आहे याच्यामध्ये? ग्राहकांचे सार्वभौमत्व. ग्राहकांचे सार्वभौमत्व म्हणजे काय? एकतर ग्राहकांना आवडतात अशा पद्धतीने वस्तू बनवल्या जात असतात. त्याचसोबत त्याचं काय आहे? रेग्युलेशन. कंपन्या उत्पादनाची जी काही पातळी आहे ते कशा पद्धतीने करणार आहेत? नियमन करण्याचं काम करतात, पण ग्राहकांना आवडतील त्याच वस्तू ग्राहक घेतील ना. ठीक आहे, तुमच्याकडे मोबाईल मार्केटमध्ये आहेत, तुम्हाला आवडेल तो मोबाईल तुम्ही घेऊ शकता जशा पद्धतीने. ठीक आहे, त्यामुळे काय आहे? ग्राहकांचं सार्वभौमत्व आहे. कंपन्या चार प्रकारचे मॉडेल डेव्हलप करते. समजा तुम्ही मोबाईल घ्यायला गेलात, सॅमसंग एक कंपनी आहे, त्यांचे 100 मॉडेल्स आहेत. ठीक आहे, बरोबर. त्याच्यातला तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही चॉईस करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मुक्त व्यापार. मुक्त व्यापार म्हणजे काय? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मुक्त व्यापार हे एक धोरण राबवलं जात असतं. तर मुक्त व्यापार म्हणजे काय? बघा,
एक देश असतो अमेरिका, दुसरा देश आहे भारत. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं बघा. आता भारतामध्ये काय आहे, आयफोन, बरोबर. आयफोन घेताय ना तुम्ही, आयफोन कुठे आहे, कोणाची कंपनी आयफोन, अमेरिकन कंपनी आहे. समजा आता भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतंय, असं समजू की भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, अमेरिकेतच हा फोन बनवला गेला. ठीक आहे, पण भारतामध्ये त्याची डिमांड आहे. मग काय करणार आपण, तिकडनं इकडे मोबाईल मागवणार. ठीक आहे, इकडे आल्यानंतर भारताच्या बॉर्डरवर काय केलं जाईल त्याला, भारत सरकार काय म्हणेल, बाबा तुम्हाला आमच्या देशामध्ये मोबाईल विकायचा आहे, तुमच्या मोबाईलची किंमत 100 रुपये आहे, आम्ही त्याच्यावर काय करणार, 18% टॅक्स लावणार, जीएसटी. ठीक आहे, मग हा झाला 118 रुपयाला. ठीक आहे, मग हा वस्तू काय होईल, थोडीशी महाग होऊन विकली जाईल, बरोबर. मग महाग जर झाली वस्तू तर लोक घेतील का, वस्तू महाग झाली तर लोक घेतील का, नाही घेणार. किंवा कमी, पहिले 100 लोक घेणार होते तर आता 40-50 लोक घेतील, कारण की वस्तू महाग झाली. मग काय होईल, त्या कंपनीचं नुकसान होईल ना. ठीक आहे, मग काय होईल, आता इथे मुक्त व्यापार म्हणजे काय, आता अमेरिकेकडून समजा आपण आयफोन मागवतोय, आता त्यांची वस्तू समजा आपण महाग केली तर काय होईल, आपली एखादी समजा टाटांची गाडी अमेरिकेत विकायला गेली आहे, डिस्कवरी नावाची, किंवा लँड रोवर. ठीक आहे, मग ते पण काय करतील, तुम्ही आमचं प्रॉडक्ट महाग गेलं, मग आम्ही पण तुमचं प्रॉडक्ट काय करू, महाग करू, मग तुमची गाडी पण आम्ही महाग करू, त्याच्यावर 20% टॅक्स लावू. आता ट्रम्प भाऊंनी आपल्याला लावलाय ना 50% टॅक्स, लावलं की नाही. मग ते काय, त्यांच्यावर आपण टॅक्स लावतो म्हणून ते पण म्हणतात आम्ही पण तुमच्यावर टॅक्स लावू. आलं लक्षात. मग काय होईल, आपल्या वस्तू तिकडे विकल्या जातील का, नाही विकल्या जाणार. म्हणजेच काय, याला म्हणजे व्यापार होईल का, ट्रेड होईल का, याला काय बोलतात, ट्रेड वॉर, व्यापार युद्ध, बरोबर. मग हे कमी करायचं आहे. एकतर तुम्हाला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, व्यापार जास्तीत जास्त झाला पाहिजे तर तुमचा देश काय होणार आहे, श्रीमंत होणार आहे. मग व्यापार करायचा असेल तर काय करावं लागेल, दोन्ही देशांमध्ये असणारे टॅक्स सिस्टीम जी आहे ती कमीत कमी कर आकारले जातील. मग मुक्त व्यापारामध्ये काय होतं, कर जे असतात म्हणजे सरकारद्वारे लावण्यात येणारे कर याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं किंवा नाकारलं जातं, कर घेतले जात नाहीत. ठीक आहे, तर कर घेतले जात नाहीत किंवा कमी कर असतील तर त्याला बोलतात FTA. एक प्रकारचं काय केलं जातं, ॲग्रीमेंट केलं जात असतं दोन देशांमध्ये, त्याला बोलतात FTA, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, मुक्त व्यापार समझोता किंवा मुक्त व्यापार करार. मग दोन देशांमध्ये ठरतं की बाबा आम्ही तुम्हाला हे देऊ, तुम्ही आम्हाला हे दे, याच्यामध्ये आम्ही काही टॅरिफ लावणार नाही, बरोबर. आता आपला करार तसा कोणाच्या सोबत चालू आहे, काही देशांसोबत चालू आहे, युरोपियन युनियन, त्याच्यामधले पण काही देश असतील त्याच्याबरोबर आपला मुक्त व्यापार करार चालू आहे. अमेरिकेसोबत होणार होता, परंतु ट्रम्प भाऊंनी त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, अडथळा आणलेला आहे. ठीक आहे, तर मुक्त व्यापार म्हणजे काय रे, तुम्हाला कळालं का. मुक्त व्यापार आपल्या देशातली वस्तू दुसऱ्या देशात जाण्यासाठी, दुसऱ्या देशातून इकडे येण्यासाठी आणि दोघांचं चांगलं एकमेकांसोबत पटण्यासाठी केला जाणारा करार, त्याला आपण बोलतो मुक्त व्यापार. मुक्त व्यापारामध्ये कर कसा असणार आहे, कमी असणार आहे किंवा नसणार आहे. ठीक आहे, आपण त्यांची वस्तू महाग केली तर ते पण आपली वस्तू महाग करू शकतात. मग दोघांनी एकमेकांच्या वस्तू महाग केल्या तर व्यापार होईल का, नाही होणार. मग व्यापार होण्यासाठी कर कमी पाहिजे, ह्या धोरणाला बोलतात मुक्त व्यापार. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, सरकारी हस्तक्षेप. सरकारी हस्तक्षेप म्हणजेच काय, आता तुम्हाला तुमच्याकडे 1000 कोटी रुपये आहेत, तुम्हाला भारतामध्ये येऊन कंपनी चालू करायची आहे. ठीक आहे, आता ॲपलवाल्यांनी आपल्याकडे काय केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग चालू केलेलं आहे ना. ठीक आहे, पण आता त्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप जर जास्त असेल, ठीक आहे, तुम्हाला कंपनी उभी करायला जागा, त्याच्यानंतर लाईट, त्याच्यानंतर तुमच्या सर्व परवानग्या वगैरे उभं करता करता खूप जर वेळ जात असेल तर तुम्ही कंपनी, तुमचा प्रॉफिट लॉस होईल ना. तुम्हाला 1 महिन्यामध्ये कंपनी चालू करायची असेल, त्याला समजा 12 महिने लागले तर तुम्हाला लॉस होईल. ठीक आहे, मग याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप जेवढा कमीत कमी राहील तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला जास्त काय होणार आहे, फायदा होणार आहे. समजा आता तुम्हाला कंपनी चालू करायची, चला तुम्हाला भारतातल्या भारतातच कंपनी चालू करायची आहे. मग तुम्हाला कंपनी चालू करायची असेल तर काय काहीतरी कागदपत्र पूर्तता करावी लागेल की नाही, कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, डॉक्युमेंट काढावं लागेल, लायसन्स काढावं लागेल, मग कुठे आहे त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोलचं सर्टिफिकेट काढावं लागेल, वेगवेगळे खूप सारे सर्टिफिकेशन असतात, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. असंच तुम्ही काही पण व्यवसाय करू शकता का, नाही. आणि ते आता एक व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर बघा, आता तुम्ही जन्माला आले, जन्मानंतर पहिलं काय लागतं, जन्म दाखला लागतो. त्याच्यानंतर तुम्ही डोमिसाईल काढता की नाही, डोमिसाईल काढता. त्याच्यानंतर अजून काय काढता, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढता. बघा त्याच्यानंतर काय अजून काय काय असतं रे, कुठे राहता त्याचा पत्ता असतो ना, म्हणजे काय बोलतात त्या सर्टिफिकेटला, पासपोर्ट नाही रे, रहिवासी दाखला असतो. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला असतो. किती दाखले असतात आपल्याकडे एक फॉर्म भरायला जवळपास 1 तास लागतो, आहे की नाही. ते काढायला किती वेळ लागतो. समजा त्याच्यामध्ये काही नाव चुकलं तर अजून वेगळं आहे, मग आधार वेगळं आहे, किती किती डॉक्युमेंट्स आहेत.
ह्या डॉक्युमेंट्सला आता हे आपल्याला काढायला किती वेळ लागतो, एक डॉक्युमेंट तुमचं काळ झालं असेल तर ते काढायला किती वेळ लागतो, मग एवढा वेळ जर लागत असेल तर काय होतं, कंपन्यांच्या समजा आता हे आपल्याला काही फरक पडत नाही, ठीक आहे, कारण की आपल्यासाठी वेळ काही महत्वाचा नाही, आपल्याकडे खूप सारा वेळ असतो, मग आपण काय त्याच्यामध्ये वेळ घालवतो. परंतु ज्याच्याकडे 1000 कोटीचं बजेट आहे, त्याला 1000 कोटीची कंपनी उभी करायची असेल तर त्याच्या काय खिशात असतात का 1000 कोटी, नाही का, असतात का, तो 100-1 कोटी स्वतःच्या खिशातून घाले, बाकीकडून काय घेईल, कंपनीकडून गोळा करेल किंवा दुसरीकडून काहीतरी गोळा करेल. आता ज्याच्याकडून पैसे गोळा करेल तो काही फुकट देणार आहे का त्याला, तो इन रिटर्न काहीतरी एक्सपेक्ट करेल ना. मग आता बँकांकडून घेतलं तर बँकेचं काय चालू होतं, व्याज चालू होतं, बरं व्याज थांबतं का, नाही. मग काय आता हे 1000 कोटी समजा तुम्हाला 1 महिन्यामध्ये तुम्ही प्लॅन केला की 1 महिन्याला इथले 2 महिन्यामध्ये जर चालू करायचं असेल, परंतु याला जर सरकारी कागदपत्रांची पूर्तता होता बघा, आपल्याकडे 12 महिने पण लावू शकतात, 2-2 वर्ष पण लागतात कधी कधी, मग हे तुझं नुकसान होणार ना कंपन्यांचं, मग असं होऊ नये म्हणून सरकारी हस्तक्षेप कमीत कमी इथे ठेवला जात असतो. त्यासोबतच मार्केटमध्ये सुद्धा हस्तक्षेप सरकारचा कमी असतो, ठीक आहे. मग सरकारचा हस्तक्षेप इथे मुक्त व्यापारामध्ये सुद्धा कराच्या स्वरूपात सुद्धा कमी केला जात असतो, ठीक आहे. हे कशामध्ये घडतं, भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या देशांमध्ये आहे त्या देशांमध्ये. त्याच्यानंतर कामगार बाजारपेठेतील लवचिकता. कामगार बाजारपेठ म्हणजे काय, आपल्याला तुम्ही ऐकत असाल बघा, IT कंपन्यांमध्ये मध्येच अशी न्यूज येते की बाबा 1000 लोक कामावरून काढून टाकले, ठीक आहे, येतं की नाही, म्हणजे ते असं बंधन आहे का, पूर्वीच्या काळी असं नव्हतं, पूर्वीच्या काळी एकदा कंपनीत कामाला लागला का तो मरेपर्यंत तिथेच असायचा, आहे की नाही. आता असं असतं का, नाही, कारण की काय केलेलं आहे, कामगारांची इथे बाजारपेठेमध्ये लवचिकता ठेवलेली आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेडीज घ्यायची आहे, जेंट्स घ्यायचे आहे, दोघांना वेतन काय द्यायचं ते ठरवलं जात असतं. आता हे वेतन आपल्याकडे समान दिलं जातं, समान कामासाठी समान वेतन, ठीक आहे, हा कायदा लागू आहे, ठीक आहे. परंतु बाबा तुम्हाला कामावर ठेवायचंय, तुम्ही एकदा कामावर आलात की तुम्हाला ठेवायचंच असं काही बंधन कंपन्यांवर नाही. त्यांच्याकडे प्रोजेक्ट नसेल तर जास्तीत जास्त ते 1 महिना ठेवतील, त्याच्यानंतर ते म्हणतील बाबा टाटा बाय बाय सी यू, हां पुढच्या वेळेस परत भेटू, ठीक आहे, प्रोजेक्ट आल्यानंतर. म्हणजे असं काही बंधन नाही, म्हणजेच कामगारांना कामावर ठेवण्यासंदर्भात काही कंपल्शन नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर मालकीचं स्वातंत्र्य. मालकीचं स्वातंत्र्य म्हणजे काय, तुम्ही जी कंपनी टाकताय त्याच्यावर तुमची मालकी प्रस्थापित होऊ शकते, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रॉडक्ट तयार करू शकता. जी तुमची प्रॉपर्टी आहे ती तुम्ही गेल्यानंतर तुम्ही कोणाला द्यायची आहे, बायकोच्या नावावर करायची की गर्लफ्रेंडच्या नावावर करायची का मुलाच्या नावावर करायची या एक्स गर्लफ्रेंड एक्स बॉयफ्रेंडच्या नावावर करायची, त्याची तुम्हाला काय आहे, मुभा देण्यात आलेली आहे. म्हणजेच मालकीचं स्वातंत्र्य सुद्धा याच्यामध्ये असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे काही फायदे झाले, तर याच्यासोबत काय असणारे काही तोटे सुद्धा असणार आहेत. तोटे काय काय असू शकतात बघा, भांडवलशाहीमध्ये उत्पन्नात काय होते, असमानता निर्माण होत असते. आता उत्पन्नात असमानता म्हणजे काय, काय काय कमी जास्त म्हणा, म्हणजे काही लोक जास्त पैसे कमवतील, काही लोक कमी कमवतील, म्हणजे काही लोक श्रीमंत होतील, काही लोक गरीब होतील. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नात असमानता निर्माण होत असते, म्हणजे गरीब लोक गरीब होतात, श्रीमंत लोक श्रीमंत होत असतात. यामधली दरी जी आहे, गरीब आणि श्रीमंत दरी ही जास्त राहते, कारण की ज्याच्याकडे पैसा आहे, बरोबर, ज्याच्याकडे पैसा आहे, बॅलन्स आहे, तो भांडवल टाकून काय करू शकतो, एखाद्या कंपनी तयार करू शकतो किंवा भांडवल निर्मिती करू शकतो, ठीक आहे. एखाद्या तुमच्याकडे 1000 कोटी रुपये आहेत, 100 कोटी रुपये, त्या 100 कोटी रुपयातून तुम्ही 50 कोटी रुपयाची काय केली, कंपनी चालू केली, कंपनीतून तुम्हाला आला पुन्हा 20 कोटी प्रॉफिट झाला, मग हे 20 कोटीची पुन्हा तुम्ही इन्व्हेस्ट केली, ठीक आहे. 20 कोटीतून काय केलं, पुन्हा नवीन कंपनी चालू केली, ह्या कंपनीतून काय येणार, तुम्हाला परत प्रॉफिट येणार, ह्या कंपनीतून येणारा प्रॉफिट प्लस ह्या कंपनीतून येणारा प्रॉफिट, तुमच्याकडे अजून 40 कोटी झाले, ह्या 40 कोटीची पुन्हा तुम्ही कंपनी टाकू शकता, आहे की नाही. म्हणजे भांडवल निर्मिती होता होता ह्या व्यक्तीकडे काय होणार आहे, ठराविक काळानंतर काय होणार, पैसेच पैसे असणार आहे की नाही. आता ह्यांच्याकडे जे काम आलं, आता हे असं होणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले, परंतु याच्यामध्ये काय होऊ शकतात, काही लोकांकडे भांडवलच नाही, मग ते लोक गरीबच राहतील, ते लोक नोकरीच करतील, नोकरीवरून काढून टाकलं की काय होईल. आता बरं, हा कंपनी करताना काय करतोय, याला काय कमवायचं आहे, हेतू काय आहे, प्रॉफिट कमवणं. हा पहिला सुरुवातीला काय करेल, 50 लोक कामाला ठेवेल, ठीक आहे, 50 लोक कामाला ठेवला किंवा 5000 ठेवूया, ठीक आहे, 5000 लोकांना काम भेटलं याच्यामुळे. परंतु आता हा बोलतोय, अरे यांना पगार वाटते, माझ्या जवळपास खूप जास्त पैसे जात आहेत, मला काय करायचं आहे, ऑटोमेशन करायचं आहे, चला याच्यामधले 1000 लोक काढू, आपण काय करू, यंत्र मागू, ठीक आहे. मग यंत्र मागवल्यानंतर काय, ते यंत्र एकतर खूप सारे काम करतात, त्यांच्यावर कोणते कायदे कामगारांचे लागू होत नाहीत, ठीक आहे. मग अजून याच्यामध्ये काय होईल, प्रॉफिट होईल. बरं, त्या 1000 लोकांचा जॉब केला, त्यांचं काय, ते गरीब होतील ना, त्यांचा जॉब केल्यानंतर त्यांना पैसे मिळणार नाही, तर गरीब होतील. अशा पद्धतीने मग काय होतं, श्रीमंत श्रीमंत होत जातात, गरीब गरीब होत जात असतात, ठीक आहे. मग गरिबांसाठी सुद्धा आपल्याकडे काही काय करावं लागतात, योजना राबवाव्या लागतात. कोणती कोणती योजना असते, मग गरिबांना म्हणजे सामान्य लोकांना उद्योजक उभा करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात. मग त्यांना आर्थिक मदत द्यावी लागते, मग सबसिडीज द्याव्या लागतात, आलं का लक्षात.
मग आपल्याकडे लाडकी बहीण योजना किंवा लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना असतात. शिवणयंत्र घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मदत केली जात असते. काही बिझनेस प्लॅन करायचा असेल तर त्याच्यावर सबसिडी दिली जाते. किंवा तुम्हाला जर लोन काढायचं असेल तर लोनवर काय केलं जातं, व्याज माफ केलं जातं. अशा वेगवेगळ्या पद्धतीची योजना राबवाव्या लागतात. कशासाठी? समानता येण्यासाठी. ठीक आहे, कारण की बाबा गरिबांना सुद्धा पैसे किंवा उत्पन्न जास्त झालं पाहिजे ह्या हिशोबाने. ठीक आहे, परंतु बेसिकली काय आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नामध्ये तफावत जाणवते. कारण की काय आहे, ज्याच्याकडे पैसा आहे तोच काय करू शकतो, भांडवल निर्मिती चांगल्या पद्धतीने करू शकतो. दुसरं काय लागतं याच्यामध्ये, डोकं पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे पैसा आहे पण डोकं नसेल तर काय उपयोग आहे का? नाही. म्हणजेच डोकं जे आहे त्याला आपण काय बोलतो इकॉनॉमिक टर्ममध्ये, उद्योजकता. उद्योग करण्याची एक क्वालिटी असते. ठीक आहे, किंवा हिंमत लागते, किंवा तुमच्याकडे नवीन काहीतरी आयडियाज पाहिजेत. ठीक आहे, बरं मला असं सांगा की आता मला समजा मी ठरवलं की बाबा मला एखादी मीठ बनवण्याची कंपनी करायची आहे. ठीक आहे, आता मार्केटमध्ये माझ्या विना जगणारे लोक आहेत का? नाही. मार्केटमध्ये ऑलरेडी मीठ प्रेझेंट आहे, बरोबर की नाही? तर मला माझं नवीन मार्केट तयार करायचं असेल तर मी काय लावेल, स्वतःचं डोकं लावावं लागेल ना, की बाबा लोकांनी माझं मीठ का घ्यावं. मग मी काय करेल, मी म्हणेल बाई हिमालयन पिंक सॉल्ट आहे, याच्यामध्ये खूप न्यूट्रिएंट आहेत, तुम्ही जे सॉल्ट खाताय ते खराब क्वालिटीचं आहे, माझं एकदम भारी क्वालिटीचं आहे आणि माझं तुमच्यापेक्षा महाग पण आहे. मग तुमच्यासारखे एडे लोक काय करणार, अरे नाही नाही टीव्हीला ॲड आली बरं का, माधुरी दीक्षित मीठ खाते बरं का, त्याच्यामुळे ती स्लिम आहे, मग मी पण घेते, मी पण स्लिम होईल. म्हणजे मी काय नाव नाही ठेवते पिंक सॉल्टला, मी सांगतोय ॲडव्हर्टाईज. तुमची त्याच्यामध्ये कल्पकता बुद्धिमत्ता वापरावी लागते. आलं लक्षात? ती नसेल तर काय फायदा आहे का? तुम्ही एक असं टाटा नमकचा ब्रँड घेतला आणि दुसरं तुमच्या नावाने रतन नमक टाकलं, काय फायदा आहे का? लोक टाटाच नमक घेतील, कारण की त्यांच्यावर 2-3 पिढ्या गेल्या टाटा नमक खाता खाता. माझं घेता घेता मग मला खूप मेहनत घ्यावी लागेल, मला याच्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी लावावं लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उच्च नफा मिळवण्याचा काय असतो, हेतू असतो. आता हे मिळवताना काय केलं जातं, संसाधनांचा वापर ज्या पद्धतीने केला जात असतो त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, नैसर्गिक हानी होऊ शकते. बरोबर? आता समजा मी पेट्रोल बनवणारी एखादी कंपनी असेल, ठीक आहे, किंवा माझी एखादी कंपनी आहे जी सोनं तयार करते. ठीक आहे, आता मला सोनं तयार करायचं, सोनं काय माझ्या घरात तयार होतं का? नाही. मला त्यासाठी काय करावं लागतं, जमीन खोदावी लागते, जमिनीमध्ये सापडतं ना सोनं. हां, मग आता समजा मला एखादी नवीन, आता माझी जुनी खदान संपली, नवीन खदान सापडायची असेल तर मला काय करावं लागेल, तिकडे जाऊन मायनिंग करावं लागेल. मग मायनिंग करायची असेल तर मला तिथली पर्यावरणावर काय करावं लागेल, आघात करावा लागणार आहे. मग तिथले झाडं झुडपं तोडतील, मग तिथले प्राणी इकडे तिकडे विस्थापित होतील, मग तिथलं आपण खड्डा खणू माती वगैरे खणू, त्याच्यामुळे काय होईल, पोल्युशन वगैरे क्रिएट होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने काय होतं, निसर्गाची सुद्धा हानी होऊ शकते, संतुलन बिघडू शकतं. मग जे लोक श्रीमंत देश आहेत किंवा अमेरिकेसारखे देश आहेत बघा, त्यांच्याकडे भांडवलशाही पद्धतीची अर्थव्यवस्था आहे, मग त्यांच्यामध्ये बघा ते देश पुढारलेले आहेत पण त्यांच्याकडं प्रदूषणाच्या सुद्धा समस्या तेवढ्या प्रमाणात आहेत. ठीक आहे, मग प्रदूषण वाचवण्यासाठी मग त्यांनी काय केलेलं आहे, आता त्यांनी जे वापरायचं ते वापरून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता त्यांच्या देशात ते काय करत आहेत, ते खूप श्रीमंत आलेले आहेत. आता ते लोक काय करतात, आता ते स्वतःच्या देशात नाही काय करत, आता आउटसोर्स करतात. मग ते चायनासारख्या देशात जातात, तिकडे त्यांना वस्तू बनवायला लावतात आणि स्वतः त्याचा उपभोग घेत असतात. स्वतःच्या देशामध्ये ते काही करत नाही. ठीक आहे, मग आता चायनामध्ये जर कंपनी टाकल्या, आता चायनामध्ये काय होणार आहे, पोल्युशन होणार आहे की नाही. भारतामध्ये कंपनी टाकलं तर भारतामध्ये पोल्युशन होणार आहे. हेल्थ इफेक्ट कोणाचे होणार आहे, भारताचे होणार आहे. पर्यावरणीय नुकसान कोणाचं होणार आहे, भारताचं होणार आहे. परंतु ओव्हरऑल भारताचं जरी झालं तर ते जगाच्या इम्पॅक्ट करतच की नाही. मग त्याला आपण काय बोलतो, ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज. ठीक आहे, मग क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी ते काय बोलतात, कार्बन इमिशन कमी करायचंय. कारण की काय, इंडस्ट्री चालवायची असेल तर तुम्हाला काय लागतं, अरे काय लागतं, उष्णता लागते की नाही. उष्णता कशातून येते, तुम्हाला मशीन फिरवायची असतील तर ते फिरवण्यासाठी काहीतरी लागते ना उष्णता. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करावं लागेल. इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर तुम्ही काय काय कराल, एक तर कोळसापासून कराल किंवा नॅचरल कराल किंवा दुसरं काय आहे तुमच्याकडे, ॲटॉमिक असेल. सर्वच देशांमध्ये ॲटॉमिक टेक्नॉलॉजी आहे का, नाही आहे. मग दुसरं काय उरलं, जल. ठीक आहे, जल म्हणजे काय, तुम्ही डॅम वगैरे बांधाल, त्याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करेल. मग सर्वच देशांमध्ये डॅम आहेत का, सर्वच देशांमध्ये पाऊस पडतो का, नाही. ठीक आहे, किंवा जरी पडत असेल तरी त्यांच्याकडे तशी कॅपॅसिटी आहे का, तशी जॉग्रफी आहे का, नाही आहे. आता तुम्ही म्हणाल राजस्थानमध्ये समजा महाराष्ट्रासारखा डॅम बांधायचा, होईल का. महाराष्ट्राची जॉग्रफी वेगळी आहे, राजस्थानची वेगळी आहे. राजस्थानमध्ये काय आहे, माती आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, दगड आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीने मग राहतो काय बरं तुमच्याकडे, दगडी कोळसा. दगडी कोळसा आहे आपल्याकडे, बरं दगडी कोळसा जायचं म्हटल्यावर त्याच्यानंतर काय त्याच्यामधून बाहेर पडेल, कार्बन बाहेर पडणार आहे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रदूषण होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ते निसर्गाचं नुकसान. जर तुम्ही जास्त हवेस ठेवला, इंडस्ट्रियलायझेशन जसं जसं वाढत जाईल तसं तसं काय होणार आहे,
नैसर्गिक संसाधनं किंवा पर्यावरणाचं नुकसान पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होणार आहे. फायनली माणसाला कोणत्याही वस्तू किंवा काय बनवायचं असेल तर काय वापरावं लागतं? नैसर्गिक संसाधनं. रिसोर्स कुठून येतात? तुमचा निसर्गातूनच येतात ना. मॅनमेड जगामध्ये काय आहे? कचरा आहे फक्त, दुसरं काही नाही आहे. बरोबर की नाही? माणसाने जे काही बनवलं त्याचं फायनली काय होतं? आउटपुट कचरा आहे. निसर्गातून ज्या वस्तू बनतात त्या निसर्गामध्ये पुन्हा जातात, सामावून घेतल्या जात असतात. माणसाने बनवलेलं प्लास्टिक आहे, निसर्गामध्ये सामावून घेतलं जातं का? नाही. ते अजून हजारो वर्ष तसंच पृथ्वीवर पडून राहणार आहे. पण निसर्गाने जे काही बनवलं आहे ते कशामध्ये बनवलं आहे? कार्बनिक, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक पद्धतीने. ठीक आहे. पण ते निसर्गामध्ये जसंच्या तसं नाही जात, परंतु ते वेगळ्या स्वरूपात का होईना निसर्गामध्ये काय होतं? एकरूप होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये? ह्या अर्थव्यवस्थेमध्ये काय होत असतात? व्यापार चक्र येत असतात. काय असतात? व्यापार चक्र, ट्रेड सायकल्स. ट्रेड सायकल्स मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होतात. एक आहे तेजी आणि दुसरी आहे मंदी. तेजी म्हणजे काय? तेजी म्हणजे काय? माझी मैत्रीण आहे तेजी, आहे का नाही? तेजी म्हणजे बाबा ज्याच्यामध्ये अर्थव्यवस्था खूप झपाट्याने वाढ होते. तेजी असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये काय आढळून येते आपल्याला? महागाई किंवा किंमत वाढ. आता तेजी म्हणजे काय? तेजी म्हणजे बघा, एखादी वस्तू आहे, ठीक आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या महागाई वाढलेली आहे. महागाई वाढली म्हणजे काय? वस्तू आणि सेवांचा पुरवठा, डिमांड वाढलेली आहे. एखाद्या वस्तूची डिमांड वाढली आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करताय? तुम्ही जॉब करत आहेत समजा, तर काय आहे ना, तुमच्याकडे पैसे येतील. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार? वस्तू खरेदी करणार, खूप साऱ्या वस्तू. ठीक आहे. आता खूप साऱ्या वस्तू खरेदी करत असतील तर काय होणार आहे? डिमांड अँड सप्लायनुसार काय होणार आहे? त्याची किंमत सुद्धा वाढली जाणार आहे ना. मग ठराविक किंमत जर वाढत असेल, ठराविक याच्यामध्ये त्याला किंमत वाढली तर त्याला आपण काय बोलतो? महागाई झाली. बरोबर का नाही? पूर्वीची एखादी गोष्ट, पूर्वी मेथीची जुडी 10 रुपयाला मिळायची, आता 15 रुपयाला मिळते, तर तुम्ही काय बोलाल? अरे महागाई झाली. ठीक आहे. परंतु मेथीची डिमांड सुद्धा वाढली ना, म्हणून मी वस्तू महाग पण गेली. दुसरं काय असू शकतं की एकतर त्याचे प्रोडक्शन कमी झालं सुद्धा, त्याच्यामुळे सुद्धा किंमत वाढू शकते. परंतु तेजीमध्ये काय आहे? सर्वच गुडगुड चाललेलं आहे. लोकांकडे पैसा आहे, डिमांड वाढलेली आहे. डिमांड वाढल्यामुळे काय? थोडीशी महागाई झालेली आहे. पण ती कशी आहे? माफक प्रमाणात महागाई झालेली आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने रन होत आहे आणि ग्रोईंग आहे. ठीक आहे. मग ती जी स्टेट असते त्याच्यामध्ये काय होतं? अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने रन होते, महागाई कंट्रोलमध्ये असते. महागाई जरी असली तरी ती अर्थव्यवस्थेला चालना देणारी असते. ठीक आहे. म्हणजे महागाई गुड आहे, महागाई अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय असतं रे? मंदी. मंदी काय? माझी एक मैत्रीण आहे मंदी, आहे का नाही? असं आहे का? नाही. मंदी म्हणजे काय? बघा, याच्यामध्ये अर्थव्यवस्था स्लो होऊन जाते. स्लो होऊन जाते म्हणजे काय? डिमांड कमी होऊन जाते. ठीक आहे. नोकऱ्या जातील, डिमांड कमी झाली. समजा तुमच्या कंपनीमध्ये 100 मोटरसायकल बनवलेल्या आहेत. काय बनवलेल्या आहेत? 100 मोटरसायकल. बजाज नावाची कंपनी घेऊ आपण एक्झाम्पल. माझे बजाज कोण मित्र नाही आहेत. ठीक आहे. त्यांनी 100 सायकल बनवल्या. कोणत्या? मोटरसायकल. आता तुमच्याकडे काय आहे? अर्थव्यवस्थेमध्ये काय चालू आहे? मंदीची सध्या सायकल चालू आहे. मग आता यांनी 100 गाड्या बनवल्या, पण आता मार्केटमध्ये डिमांडच नाहीये, तर ह्या 100 गाड्या विकल्या जाणार नाही. आता ह्या 100 गाड्या समजा विकल्या गेल्या नाही, तर त्या नवीन गाड्या बनवतील का? नाही, कारण ह्याचेच पैसे नाही आले ना. बरोबर. मग आता हे 100 गाड्या विकल्या नाही गेल्या आणि खूप दिवस समजा विकल्या नाही गेल्या, तर ते काय करतील? अरे यार, आता हे आपल्याकडे 50 लोक कामाला होते बरं का. हे 50 लोक आता आपण पुढच्या 100 गाड्या बनवणार नाही आहोत. मग ह्या 50 लोकांना कामावर ठेवून काय करणार? मग त्यांना काढून टाका. याच्यापैकी 20च लोक कामावर ठेवा, 30 लोकांना घरी पाठवा. मग 30 लोक काय आले? बेरोजगार झाले. आता बेरोजगार झाले तर ते अल्टिमेटली काय होणार? गरीबच होणार ना, कारण पैसे नाहीत. ठीक आहे. मग हे काय करणार? नवीन प्रोडक्शन बनवणार नाही जोपर्यंत हे विकलं जाणार नाही तोपर्यंत. मग हे लोक बेरोजगार झाले तर काय होणार आहे? गरिबी वाढणार आहे. ठीक आहे. म्हणजे मंदीची सायकल कशा पद्धतीने करते? मग अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंचा किंवा सेवांचा मागणी कमी होत जाते. मागणी कमी झाली का त्याच्यावर बेरोजगारी सुद्धा वाढते. बेरोजगारी वाढली तर मग गरिबी सुद्धा वाढत असते. ठीक आहे. हे सायकल्स आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ठराविक काळाने रिपीट होताना दिसतात. ठीक आहे. आता आपण बोलतो बघा, सध्या अमेरिकेमध्ये रेसेशन नावाची गोष्ट ऐकली असेल ना. रेसेशन, रेसेशन माहिती आहे का तुम्हाला? असं पेपर वगैरे वाचता की नाही तुम्ही? आपण असं म्हणतो की अमेरिकेमध्ये रेसेशन आलेलं आहे IT सेक्टरमध्ये. आता ते खूप लोकांना कामावरून काढत आहेत. रेसेशन म्हणजे काय? मंदी. रेसेशन म्हणजे मंदी. सध्या मंदी चालू आहे मार्केटमध्ये. लोकांचे जॉब गेले तर लोक फ्लॅट बुक करतील का? नाही बुक करणार. म्हणजे मंदी आल्यानंतर सर्वच अर्थव्यवस्थेची जी काही क्षेत्र आहेत त्याच्यावर काय पडत असतो? परिणाम होत असतो. ठीक आहे. आलं लक्षात? तर ही अशा पद्धतीची तेजी आणि मंदी ह्याची व्यापार चक्र आपल्याला
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळत असतात. ठीक आहे, ओके. ही झाली कोणती? भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत बघा. याच्यामध्ये आहे USA. USA हा जो देश आहे त्याची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? भांडवलशाही. त्याच्यानंतर युनायटेड किंगडम म्हणजे युरोपातले जे देश आहेत त्यांची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था भांडवलशाही पद्धतीची आहे. त्याच्यानंतर जपान असेल, जर्मनी असेल, कॅनडा असेल. कॅनडा देश कुठे रे? कॅनडा हा देश कोणाच्या जवळ आहे? अरे कॅनडा देश कोणाच्या जवळ आहे माहिती आहे का तुम्हाला? भूगोल झाला की नाही तुमचा? नाही आला? बरं ठीक आहे. कॅनडा हा देश अमेरिकेच्या जवळ आहे. ठीक आहे, ओके. असोत. आता हे सर्व देश म्हणजे आपण ज्यांना आजकाल प्रगत देश जे म्हणतो, डेव्हलप कंट्रीज, त्यांची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे? भांडवलशाही पद्धतीची आहे. मग त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या कंपन्या त्या बघा मोठमोठ्या कंपन्या आहेत सगळ्या. मग व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, अजून टेक्नॉलॉजीमध्ये जे काही मोठमोठ्या कंपन्या त्या ह्याच देशांतल्या आहेत ना सर्व. मग त्यांची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे? भांडवलशाही पद्धतीची आहे. आणि त्यांचा काय सर्वात मोठा हेतू नफा कमवणे. ठीक आहे, मग हे देश आपण म्हणतो श्रीमंत देश आहेत. श्रीमंत काय आहेत? त्यांनी खूप सारं काय केलेलं आहे? वस्तू आणि सेवा बनवलेल्या आहेत, जगात विकलेल्या आहेत आणि त्याच्यापासून त्यांना काय आलेला? आर्थिक लाभ झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची अर्थव्यवस्था आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादक घटकांची मालकी जी आहे ती कोणाकडे असणार आहे? सरकार मालकी. संपूर्ण याच्यावर कोणाची मालकी असणार आहे? सरकारची मालकी असणार आहे. बघा याच्यामध्ये उत्पादन साधनांची सामूहिक मालकी. सामूहिक मालकी म्हणजे काय? ज्या काही संसाधनं आहेत, रिसोर्सेस देशामध्ये जे काही उपलब्ध आहेत त्याच्यावर सामूहिक मालकी असणारे कोणाची? समाजाची. समाज सामूहिक मालकी म्हणजे काय? समाज डायरेक्ट जाऊन तिथे बसतो का? तुम्ही डायरेक्ट आता म्हणाल की नाही बाबा आता मुंबईचा जो काही एरिया आहे त्याच्यावर सगळ्यांचीच मालकी आहे, तर मी जाऊन तिथे 2-4 गुंठे जागा घेऊन ठेवतो, माझ्या नावावर करून टाकतो, असं आहे का? नाही होत. समाजाची मालकी म्हणजे काय? समाज काय निवडतो? स्वतःचे प्रतिनिधी निवडतो आणि त्यांचं आपण काय बनवतो? एक प्रातिनिधिक सरकार आपण बनवत असतो, गव्हर्नमेंट बोलतो, बरोबर. मग ते गव्हर्नमेंट काय करत असतं? त्याची मालकी असते. ठीक आहे, संपूर्ण संसाधनांवर. आणि ते जे आहे ते काय करत असतात? गव्हर्नमेंट देशाच्या गरजा भागवण्यासाठी किंवा लोकांच्या गरजा भागवण्यासाठी त्याचा व्यवस्थित पद्धतीने काय करत असतं? नियमन करत असतं. ते कशा पद्धतीने? केंद्रीकृत नियोजन. की ठीक आहे, केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज. सेंट्रलाइज म्हणजे काय रे? सेंट्रलाइज्ड म्हणजे केंद्रीकृत, बरोबर. आणि केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज. ठीक आहे, आपण काय निवडतो? सरकार निवडून देत असतो. सरकार संपूर्ण देशाचा विचार करत असेल समजा, तर त्यांना काय करायचं आहे? लोकांच्या अपेक्षा, गरजा सर्व पूर्ण करायच्या आहेत. तुमच्या देशामध्ये जे काही संसाधन उपलब्ध आहेत त्याचं व्यवस्थित काय करायचं आहे? नियोजन करायचं आहे. मग त्याच्यासाठी ते काय करतील? एखादी केंद्रीकृत संस्था तयार करतील आणि मग ते ठरवतील, प्रायोरिटीज ठरवतील की काय बनवायचं आहे, काय करायचं आहे, कशा पद्धतीने मार्गस्थ या गोष्टी करायच्या आहेत. त्या जी काय ऑर्गनायझेशन असेल किंवा संस्था असेल त्याला आपण काय बोलतो? एखादी केंद्रीकृत संस्था. ठीक आहे, ती सर्व निर्णय घेणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे? संपूर्ण समाजाच्या फायद्यासाठी सरकार सर्व उत्पादक संसाधनांचा मालक असतंय. ठीक आहे, इथे महत्वाचं काय आहे? समाजाच्या फायद्यासाठी याचा वापर होणार आहे. देशामध्ये जे काही संसाधनं असतील, रिसोर्सेस, त्याचा वापर कशासाठी केला जातोय? समाजाच्या फायद्यासाठी. आणि त्याचं मालकत्व कोण ठेवता? सरकार ठेवतं. कशासाठी? समाजाचा उपयोग करून घेण्यासाठी, स्वतःचा उपयोग नाही, समाजाच्या हितासाठी ते वापरलं जात असतं. ठीक आहे, म्हणजेच आपण म्हणतो त्याच्यावर मालकी कोणाची आहे? सामूहिक. त्याच्यानंतर काय? समाज कल्याणाचे उद्दिष्ट. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उद्दिष्ट काय आहे? हेतू काय आहे? चांगलं नाही, समाज कल्याणाचं, समाजाचं कल्याण करायचं हा हेतू आहे. पहिल्या याच्यामध्ये भांडवलशाहीमध्ये हेतू काय आहे? नफा कमवणं. इथे नफा कमवणं नाही, समाजाचं भलं करणं हा हेतू आहे. सरकार असं म्हणेल का नाही सरकारमध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांचंच भलं व्हावं? नाही, लोक आणतील दुसऱ्या दिवशी त्यांना. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये काय आहे? समाजाचं हित करायचं आहे, हे उद्दिष्ट ठेवलं जातं आणि त्याच्यानुसार काय केलं जातं? नियोजन सर्व राबवलं जात असतं. त्याच्यानंतर केंद्रीय नियोजन. केंद्रीय नियोजन आपण पाहिलं, एक सेंट्रलाइज बॉडी असते आणि त्यांच्याकडून सर्व नियोजन केलं जात असतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये 14 घटक आहे. असमानतेत घट. असमानतेत घट म्हणजे काय? आता जे काही रिसोर्सेस त्याच्यावर कोणाची मालकी आहे? केंद्रीकृत किंवा सरकारची मालकी आहे. सरकार ठरवणार आहे बाबा संसाधनं काय काय आहेत,
ठीक आहे. मग कशाचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, एखादी वस्तू बनवायची आहे, मग ती बनवल्यानंतर कोणाला वितरित करायची आहे, काय रुपयांना वितरित करायचे आहे, सर्व काय काय ठरवणार आहे, सरकार ठरवणार आहे. याच्या मागे हेतू काय आहे, समाजाचं कल्याण करणं, नफा कमवणं हा हेतू नाही. मग याच्यामध्ये सर्वांना समान पद्धतीने वागणूक मिळते. मग याच्यामध्ये काय होणार आहे, असमानतेत घट, श्रीमंत आणि गरीब याच्यामधला भेदभाव काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण की काय आहे, इथे तुम्हाला वस्तू किंवा प्रॉपर्टीचा हक्क नाहीये किंवा मालकीचा हक्क नाहीये. ठीक आहे. मग सरकार सर्वांसाठी विचार करेल, बरोबर. मग त्याच्यामध्ये कोणी श्रीमंत किंवा गरीब हा भेदभाव राहील का, नाही. आलं लक्षात. मग याच्यामध्ये ही दरी नसेल, म्हणजे श्रीमंत लोक आणि गरीब लोक यांच्यामध्ये भेद नसेल, तर काय होणार आहे, समानता प्राप्त व्हायला मदत होणार आहे. परंतु 100% ही अचीव होऊ शकत नाही कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये, बरोबर. म्हणजे एकदम सगळे लोक इक्वॅलिटीला आहेत हे असं होऊ शकत नाही, आणि ते घातक सुद्धा आहे, बरोबर. कारण की तुम्हाला जर श्रीमंत गरीब नसेल तर लोक काम करतील का, लोक म्हणतील आहे ते आपल्याकडे एक म्हण आहे, बसला हरी काय दे खाटल्यावरी, असं आहे ना. आपले लोक बसून राहतील, म्हणतील जाऊ द्या सरकार पाहिजे ते काय काम करायचे करेल, नाही तर काही पण करेल, आपल्याला सरकार पोचणार आहे. ठीक आहे. तर तसं होऊ शकत नाही, कारण की तसं झालं सगळं सरकार करत बसलं तर काय लोक काम करणार नाही. ठीक आहे. आणि ते अर्थव्यवस्थेसाठी काय असतं, धोक्याचं असतं. ठीक आहे. आता हे जे तत्व आहे असमानतेत घट, याच्याद्वारे काय प्रस्थापित केला जातो समाजामध्ये, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस हे प्रस्थापित करणे समाजामध्ये, हे काय राहतं, त्याचा हेतू राहतो. ठीक आहे. याच्याद्वारे श्रीमंत गरीब यांच्यामध्ये भेद राहणार नाही, आणि सोशल जस्टिस सामाजिक तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व याच्यामध्ये प्राप्त होईल किंवा प्रस्थापित होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ग संघर्ष नाही, वर्ग संघर्ष म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये संघर्ष राहणार नाही. ठीक आहे. हे काय असले झाले समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही फायदे. आता याच्यामध्ये काय काय आहेत, तोटे सुद्धा आहेत. अकार्यक्षमता, अकार्यक्षमता म्हणजे काय, सगळं सरकार करणार आहे तर तुम्ही कार्यक्षम राहाल का, नाही. जे काय आहे ते सर्वांनाच सामान आहे. म्हणजे तुम्हाला काय, आता मला सांगा, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही अभ्यास का करताय, त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आहे ना काहीतरी, त्याच्यामागे काहीतरी ताकद आहे ना, बरोबर. काय ताकद आहे की बाबा मला पहिलं यायचंय किंवा नंबर काहीतरी करायचंय ना तुम्हाला. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्ही जास्त अभ्यास कराल, मग तुम्हाला टक्के वगैरे पडाल, तुमचा पहिला नंबर येईल. आता हे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं असं काढलंच नाही तर तुम्ही जास्त मेहनत घ्याल का, नाही. जाऊ दे मरू दे, काय फायदा म्हणाल, बरोबर. सगळ्यांना पासच करणार आहेत तर आपण जास्त अभ्यास करून फायदा आहे का, नाही. बरं कोणाला नापासच करणार नाही, मग अभ्यास करण्याचा फायदाच नाही, परीक्षा घेऊन काही फायदा नाही. सगळ्यांना मध्यंतरी ते आपल्याकडे एक ठरवलं होतं बघा, नापास करायचं नाही विद्यार्थ्यांना, मुलांचे डायरेक्ट रिझल्टच कमी झाले होते, 8वी 9वी 10वीचे डायरेक्ट रिझल्ट कमी झाले होते. कारण का, त्या पोरांना माहित होतं सायकोलॉजिकल बिल्डअप झाले ना, नापास होणार नाही, अभ्यास केला नाही तरी चालतं. आलं लक्षात. मग त्याचा इम्पॅक्ट पडतो. आलं लक्षात. मग इथे काय होणार, अकार्यक्षमता, तुम्ही कार्यक्षम राहाल का, कार्यक्षमता म्हणजे काय, अरे कार्यक्षमता म्हणजे काय, तुम्ही काहीतरी कार्य कराल ना, त्याच्यासाठी तुमची जी काही कॅपेबिलिटी आहे त्याला आपण काय बोलतो, कार्यक्षमता. ठीक आहे. इथे काय तुम्हाला सर्वच सरकार करणार आहे तर लोक काय करणार, लोक काहीच नाही करणार, ही मानसिकता बनते. म्हणजेच काय होतं, लोक इनॅक्टिव्ह होतील, अकार्यक्षम. ठीक आहे. मग ह्या पद्धतीचे याच्यामध्ये लोक अकार्यक्षम असतात, कारण की काय सर्व निर्णय सरकार घेणार आहे, मला काही फायदा नाही. मी जास्त काम केलं, समजा तिथे ठरवले 8 तास काम करायचं किंवा बाबा तुम्ही चांगलं काम करा, इन्सेंटिव्ह दिले जातात. माहिती का, कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट जगतामध्ये काय केलं जातं, इन्सेंटिव्ह दिले जातात, तुम्हाला जास्त मोटिवेट केलं जातं, तुम्ही काहीतरी चांगल्या पद्धतीने काम करा, बरोबर. मग त्यासाठी काय असतात, इन्सेंटिव्ह असतात. पगार तर असतोच. पगार कसा असतो, तुम्ही 8 तास काम करा तुम्हाला 30,000 पगार आहे. ठीक आहे. याच्यातले 20 दिवस काम करा महिन्यातले. ठीक आहे. हे बेसिक आहे. मग इथे 10 लोक काम करत असेल त्यांना तरी काय मिळणार आहे, पगार मिळणारच आहे, बरोबर. 8 तास काम करायचंय, 30 दिवस काम करायचंय, 20,000 पगार घ्यायचा आहे. ठीक आहे. सर्वांना सेम. परंतु आता कंपनीचा मॅनेजर म्हणणार काहीतरी डोकं लावलं पाहिजे, हां, लोकांकडून भारी पद्धतीने काम करून गेलं पाहिजे. मग तो काय करेल, तो काहीतरी तुम्हाला इन्सेंटिव्ह देईल. मग तुम्ही एवढं एवढं टार्गेट अचीव्ह करा तर तुम्हाला काय मिळेल, इन्सेंटिव्ह मिळतील, बरोबर की नाही. कंपनीमध्ये असतं की नाही इन्सेंटिव्ह, ऐकलं असेल की नाही तुम्ही, हां. म्हणजे बोनस दिलं जातं किंवा इन्सेंटिव्ह दिले जातात, टार्गेट दिलं जातं. ठीक आहे. हे काय तुमच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असतं त्याच्यासाठी. ठीक आहे. इकडे काय, इकडे काय सर्व सरकार काय, मग कोणी काय करेल का काम, त्यांना 8 तास, आता 20,000 पगार मिळत असेल तर ते तेवढंच काम करतील, कारण की त्याच्यामध्ये काय इन्सेंटिव्ह वाईज किंवा अशा काही प्रॉपर्टीज नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, नव उपक्रमाचा अभाव. नव उपक्रम म्हणजे काय, नवीन काही लावणारच नाही, जसं सरकार बनवते तशाच पद्धतीने लोक जास्त डोकं लावून नवीन नवीन गोष्टी तयार करण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. आलं लक्षात. कारण की किती तुम्ही डोकं लावलं तर त्याच्यावर आपला मालकी हक्कच प्रस्थापित होत नाही ना. आता तुम्ही काम कराल, काम करून नंतर काय घेणार, तुम्ही ठार नावाची गाडी घ्याल. ठीक आहे, घ्याल ना. हां,
ती जर गाडी तुमच्या नावावरच होत नसेल तर तुम्ही गाडी घ्याल का? हा, नाही घेणार. आलं का लक्षात? म्हणजे मोटिवेशन काहीतरी पाहिजे ना. आता ती गाडी घेण्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन डोकं लावाल. आता थार नावाची गाडी आहे, ठीक आहे. आता ती कंपनीने थार नावाची गाडी थार म्हणून का बनवली? त्यांनी सिंपल दुसरी पण गाडी बनवली असती. हा, याच्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी डोकं लावलं ना त्यांनी. थार गाडी बनवण्यासाठी त्यांनी काहीतरी डोकं लावलं असेल ना, नवीन काहीतरी. आधी ह्या याच्यामध्ये काय आहे, सर्व सरकारच्या मालकीचं आहे. याच्यामध्ये काही इन्सेंटिव्ह पण नाही आणि काहीच नाही आहे. नवीनता ते म्हणतील बाबा आपली गाडी आहे ही, एवढीच गाडी, ही नवीन गाडी, फक्त रंग बदलान चालू द्या, ज्याला रंग आवडेल तो घेईल, नाही तर घरी जाईल. आलं लक्षात? म्हणजे याच्यावर नवीन असा उपक्रम घेतला जात नाही. कारण की काय आहे, माणसाला ड्रायव्हिंग करणारा जो फोर्स आहे, ठीक आहे, माणसाला काहीतरी मोटिवेशन लागतं ना, काहीतरी त्याच्यामध्ये टार्गेट द्यावं लागतं, तर तो काहीतरी अचीव करण्यासाठी प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये त्या काही गोष्टी घडून येत नाही. त्याच्यामुळे काय, नवीन नवीन जे काही रिसर्च ओरिएंटेड गोष्टींमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जात नाही. त्याच्यानंतर कमतरता कशाची आहे? याच्यामध्ये वस्तू सेवांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो का? तर इथे सरकार ठरवणार आहे ना. आता समजा भारतासारखा देश आहे, भारतामध्ये किती राज्य आहेत रे? भारतामध्ये किती राज्य आहेत? जवळपास 28 आहेत. 29 होते पहिले, त्याच्यानंतर JNK ला काय केलं, केंद्रशासित प्रदेश बनवलं, मग त्याचा राज्य दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, 28 आहे समजा. आता 28 मध्ये केंद्र सरकारने ठरवलं काय, वस्तू बनवायच्या, सेवा बनवायच्या आणि ह्या सर्वांना वाटायच्या. परंतु ते प्रायोरिटी करणार की बाबा आम्हाला असं वाटतं JNK ला आता जास्त देणं गरजेचं आहे, ठीक आहे, कारण की त्यांना वाटलं म्हणून त्यांनी तिकडे दिलं. पण त्याच वेळेस समजा महाराष्ट्रात गरज असेल तर महाराष्ट्राला नाही भेटलं तर वस्तू आणि सेवांचा काय होऊ शकतो, तुटवडा इथे निर्माण होऊ शकतो. कारण की निर्णय प्रक्रिया घेणारी लोक त्यांच्या बुद्धीने घेणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये वाटणी किंवा काय करताना असमानता निर्माण होऊ शकते किंवा काही अडचणी, तांत्रिक अडचणी सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे सुद्धा ही सिस्टीम जी आहे ती कोलमडू शकते. त्याच्यानंतर काय आहे, भ्रष्टाचार. आता याच्यामध्ये काय आहे, सर्व मालकी कोणाकडे आहे? सरकारी यंत्रणांच्या हातामध्ये. मग सरकारी यंत्रणांच्या हातामध्ये जे ते यंत्रणेमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांचं डोकं कमी जास्त असू शकतं, हे की नाही? कोणी जास्त डोकं लावू शकतं, कोणी कमी डोकं लावू शकतं, बरोबर. आता तुम्ही समजा तुम्हाला घर बांधायचं आहे, आता सरकार तुम्हाला बाबा घर बांधायला 50,000 रुपये देत असेल, ठीक आहे, त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता केली, तुम्ही काही तुमचं कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला 50,000 रुपये मिळतील अशी काही व्यवस्था समजा सरकारने केली असेल. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन गेले एखाद्या अधिकाऱ्याकडे की बाबा हा हे आमचं घर आहे, पडलेलं आहे, जुनं आहे, हे डॉक्युमेंट्स, ठीक आहे. परंतु तो काय म्हणेल, अरे बापरे हे डॉक्युमेंट्स आणलेले आहेत परंतु याच्यावर हे असंच नाही आहे, त्याची सहीच नाही आहे, बरोबर की नाही? बरं, ते सही आणल्यानंतर तो काय म्हणेल, आता मला वेळच नाही आहे. नंतर तो म्हणेल हळूच माझ्या अकाउंटवर मी 5,000 रुपये काढून घेतो आणि तुम्हाला 50,000 रुपये देतो. असं होऊ शकतं ना. म्हणजे जर त्याचं डोकं ठिकाणावर नसेल तर तो काही पण उद्योग करू शकतो, कारण की त्याच्या हातात काय आहे, पॉवर आहे की नाही? मग याच्यामध्ये अशा व्यवस्थेमध्ये ज्याच्याकडे संपूर्ण अधिकार सरकारला असेल तर सरकारी यंत्रणेत काम करणारे जे अधिकारी असतील ते भ्रष्ट असण्याची शक्यता जास्त असू शकते. कारण की काय आहे, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, असे एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. आलं लक्षात? म्हणजे जर तुमच्याकडे शक्ती असेल तर तुम्ही काय होऊ शकता, भ्रष्ट होऊ शकता. आलं लक्षात? आणि त्याचं उदाहरण आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दररोज दैनंदिन याच्यामध्ये पाहतो. सरकारी अधिकाऱ्यांकडे काय असते, अधिकार असतात, म्हणून त्यांना आपण काय बोलतो, अधिकारी. आणि त्या अधिकारांचा काय करतात, वापर गैरपद्धतीने करतात. आलं लक्षात? मग त्याला आपण काय बोलतो मराठीत, भ्रष्टाचार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये मर्यादित स्वरूपात आर्थिक वाढ होत असते. मर्यादित स्वरूपात का होत आहे, कारण की याच्याकडे मालकी कोणाकडे, सरकारकडे. सरकार ठरवणार बाबा मला साबणचा, लक्स साबणचा कारखाना टाकायचा आहे की डिटर्जंट पावडरचा टाकायचा आहे. ठीक आहे, मला ट्रॅक्टर बनवायचं आहे का मला घड्याळ बनवायचं आहे, ठीक आहे, मला अणुबॉम्ब बनवायचा आहे का मला रणगाडा बनवायचा आहे का नमक बनवायचं आहे, हे सर्व निर्णय कोण घेणार आहे, सरकार घेणार आहे. मग ते जे निर्णय घेतील त्याच्यानुसार अर्थव्यवस्था रण होणार आहे. इथे खाजगी व्यक्ती काही निर्णय घेत पण नाही, त्यांना ते अधिकार पण नाहीत, खाजगी मालकीचे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे इथे मर्यादित स्वरूपात वाढ होणार आहे. ठीक आहे, आता सरकारने ठरवलं बाबा मी काहीतरी बनवतोय, ठीक आहे, मी गाडीचं एखादी गाडी लॉन्च केली, मारुती सुझुकी गाडी लॉन्च केली आणि मी एका वर्षाला 50,000 गाड्या बनवणार आहेत. ठीक आहे, आणि दरवर्षी ते गेले 10 वर्ष झाले 50,000 गाड्या बनवत असतील आणि देशाची डिमांड असेल 5 लाखाची, परंतु ठरवण्याचा अधिकार कोणाकडे, सरकारकडे आहे. मग इथे ग्रोथ होईल का, नाही होणार. ठीक आहे, मग अशा अर्थव्यवस्थांची जी काही आर्थिक ग्रोथ असते ती स्लो असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये असणारे जे देश आहेत, पूर्वीच्या काळी खूप सारे देश होते, परंतु आता ठराविकच देश राहिलेले आहेत ज्यांच्यामध्ये अर्थव्यवस्था
समाजवादी पद्धतीचे आहेत. पूर्वीच्या काळी USSR नावाचा देश होता, ठीक आहे, सोव्हिएत रशिया आपण बोलतो, जो 1991 साली दुभंगला, ठीक आहे. मग आणि त्याच्यापासून जवळपास किती 15 नवीन देश तयार झालेले आहेत. तर त्यावेळेस त्या देशांची जी काही अर्थव्यवस्था होती ती कशा पद्धतीची होती, समाजवादी पद्धतीची होती, सोशलिस्ट पद्धतीची इकॉनॉमी होती, ठीक आहे. आता त्याच्यामधून जे काही देश बाहेर आले त्याच्यामधल्या सर्वच देशांनी काही तीच व्यवस्था पुढे कंटिन्यू केली नाही. काही 2-4 देशांनी ठेवली, बाकीच्यांनी सर्व काय भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था त्यांच्या देशामध्ये लागू केली. त्याच्यानंतर याच्यामधून बाहेर पडणारे काही देश, क्युबा नावाचा देश नाही आहे त्याच्यामध्ये. क्युबा हा अमेरिका जो देश आहे त्याच्यामध्ये असणारा अमेरिका जो आहे त्याच्या खाली असणारे जे काही बेटा आहेत त्या बेटांमध्ये एक क्युबा नावाचा देश आहे. त्याच्यामध्ये काय आहे, सोशलिस्ट पद्धतीची इकॉनॉमी आहे. त्याच्यामुळं आजही अमेरिका आणि क्युबा हे एकमेकांचे कट्टर शत्रू असे समजले जात असतात, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, अमेरिका आणि रशिया एकमेकांचे शत्रू देश आहेत. ते शत्रू देश का बाहेर आहेत? अमेरिका कशाचा पुरस्कार करता, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा, आणि रशिया जो आहे तो पूर्वी कशाचा पुरस्कार करत होता, समाजवादी अर्थव्यवस्था. आणि ही वैचारिक लढाई होती, ठीक आहे. ह्या दोघांच्या याच्यामध्ये जग विभागलं गेलं होतं. काही देश अमेरिकेला साथ देत होते आणि काही देश रशियाच्या गटामध्ये होते. आणि जे देश दोघांच्या गटामध्ये ते होते नाम या गटामध्ये, त्याच्यामध्ये भारत होता. भारत अमेरिकेचा पण फ्रेंड आहे आणि रशियाचा पण फ्रेंड आहे, आलं लक्षात. त्याच्या मागे कारणे कोणती आहेत, आर्थिक कारण आहेत. आणि त्याच्या मागे कोणती लढाई आहे, वैचारिक लढाई आहे, ठीक आहे. अमेरिका म्हणते आम्ही जी फॉलो करतो तेच भारी आहे, रशिया म्हणते नाही आम्ही जे फॉलो करू तेच भारी आहे, ठीक आहे. याचा लीडर, ह्या गटाचा लीडर कोण आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करताना अमेरिका, ठीक आहे, बरोबर का नाही? अरे हो की नाही? हो. मग अमेरिका जो आहे तो बघा सगळ्या देशांमध्ये काय जातो, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, व्यापार मुक्तता. आता पण त्यांचं भारतावर काय करतायत, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करा किंवा तुम्ही आमच्या आमच्या प्रॉडक्ट्सला तुमच्या देशामध्ये ॲक्सेस द्या, त्याच्यावर टॅरिफ कमी लावा, नाहीतर आम्ही काय करू तुमच्यावर 50% टॅरिफ लावू, ठीक आहे. भारत बोलला नाही बाबा जमणार, आमच्याकडे काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला आमच्या मार्केटचा हिस्सा बनवू देणार नाही. मग त्यांनी काय केलं, 50% टॅरिफ लावला. आणि त्याच्यासाठी कारण काय दाखवतात ते, नाही आम्ही काय केलं होतं, युद्ध थांबवलं होतं, अलग लक्षात. युद्ध वगैरे काय नव्हतं थांबवलं, त्याच्या मागे त्यांचा ट्रेड, आणि त्याचा फायदा कोणाला होणार आहे, अमेरिकेला जास्त होणार आहे. जर त्यांच्या अटी आपण मानल्या तर त्यांचा फायदा जो आहे तो अमेरिकन अर्थव्यवस्थेला जास्त होणार आहे. आपल्याकडचं जे कृषी क्षेत्र आहे, ॲग्रिकल्चर, याला तोटा होणार आहे, ठीक आहे. म्हणून जे आता जे आहे अमेरिका, नाही तर काही दिवसांपूर्वी बघा मोदी भाऊ आणि तात्या खूप मोदी इज माय फ्रेंड अँड ट्रम्प इज माय फ्रेंड, ठीक आहे. परंतु मग इकॉनॉमिक आर्थिक बिनसलं, अलग लक्षात. पोरींमध्ये लय चालतं असं, हां पोरीने नाही, मग मी तिचे 5 रुपये तेव्हा दिले होते बरं का, माझे 5 रुपये दे, तू पाणीपुरी खाताना मी तुला दिले होते, आहे की नाही. मुलींचं असं लय चालतं, तसं झालेलं आहे सध्या, अलग लक्षात. कारण ती त्याचा फायदा होत नाहीये. तर हा क्युबा नावाचा देश, याच्यामध्ये काय आहे, भांडवल समाजवादी पद्धतीची अर्थव्यवस्था आहे. त्याच्यानंतर उत्तर कोरिया, किम जोंग युन आहे ना, तो असा काळ्या कपड्यामध्ये असो, गुटगुटीत असा बाहुलीसारखा दिसणारा, तो पण अमेरिकेचा कट्टर विरोधक, अलग लक्षात. त्याची देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, समाजवादी पद्धतीची होती. त्याच्यामुळे अमेरिकेचं त्याचा पटत नाही, अलग लक्षात. हा भाऊ रशियाच्या गटामधला आहे, अलग. आता युक्रेन वगैरे वॉर चालू होती, याचे सैनिक गेले होते तिकडे रशियाच्या वतीने लढायला. हा अमेरिकेला सारखी धमकी देतो, तू माझं ऐक नाही तर काय करतो, इकडून अणुबॉम्ब फेकून मारतो, अलग लक्षात. मग अमेरिका सारखा याच्या बरोबर पंगे घेत असतो, ठीक आहे. तो हा देश उत्तर कोरिया. त्याच्यानंतर आहे चीन. चीन हा देश सुरुवातीच्या काळामध्ये कसा होता, कॅपिटलिस्ट होता. त्याच्यानंतर सोशलिस्ट, म्हणजे त्यांची इकॉनॉमिक पद्धती आणि राजकीय व्यवस्था दोन्ही वेगळ्या पद्धतीची होता. आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची अर्थव्यवस्था भांडवलशाही पद्धतीची बनवली आहे. आणि त्यांची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती कशा पद्धतीची आहे, कम्युनिस्ट आयडिओलॉजीवर आहे, ठीक आहे. म्हणून भारताचा आणि चीनचं वैचारिक मतभेद आहे, ठीक आहे. आणि त्यांनी एका ठराविक काळामध्ये 1980च्या दशकामध्ये 70च्या नंतर स्वतःची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची, भांडवलशाही पद्धतीची बनवली. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना चीन आपल्या देशाच्या पुढे गेला, ठीक आहे. त्याचं कारण काय आहे, त्यांनी स्वतःची अर्थव्यवस्था थोडीशी काय केली, भांडवलशाही पद्धतीची केली. राजकीय व्यवस्था त्यांची कम्युनिस्ट आहे, ठीक आहे. परंतु भांडवल म्हणजे आर्थिक व्यवस्था समाजवादी पद्धती भांडवलशाही पद्धतीची त्यांनी बनवली. भारताने केव्हा गेले, 1990च्या दशकामध्ये, जवळपास 15 ते 20 वर्ष उशिरा भारतीय अर्थव्यवस्था ओपन झाली. पूर्वीच्या काळी तुम्ही लहान असाल, तुमचा जन्म झाला नसेल, तेव्हा आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे सरकारी सर्व असायचं. मग मारुती सुझुकी गाड्या होत्या, व्हिडिओकॉन नावाचा TV होता,
त्याच्यानंतर टेप रेकॉर्डर भारतीय होते, चेतक नावाची गाडी होती बजाजची, ठीक आहे. हे सर्व इंडियन ब्रँड्स होते आणि ते खूप भारी पण होते त्यावेळेस, ठीक आहे. परंतु त्याच्यानंतर अजून काय होतं, ट्रॅक्टर जे आहे ते सुद्धा गव्हर्नमेंटची कंपनी बनवायची, HMT नावाची ट्रॅक्टर बनवायची कंपनी. त्याच्यानंतर HMT नावाचं घड्याळ पण यायचं, म्हणजे घड्याळापासून सगळं गव्हर्नमेंट बनवत होतं, ठीक आहे. प्रायव्हेट सुद्धा कंपन्या होत्या असं नाही, पण ते भारतीयच होत्या, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही याच्यावर सरकारची मालकी होती, काही याच्यावर वैयक्तिक आपली जी आहे म्हणजे प्रायव्हेट प्लेअरला सुद्धा म्हणजे वैयक्तिक किंवा खाजगी लोकांना सुद्धा त्याच्यावर मालकी प्रस्थापित होत होती. परंतु सुरुवातीचा काळ होता हा संपूर्ण गव्हर्नमेंटचा कंट्रोल होता. 1990 पर्यंत मध्यंतरी येता येता भारतीय जी अर्थव्यवस्था आहे ती बऱ्यापैकी डब घ्यायला आली होती. त्याच्यानंतर काय केलं, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल करण्यात आले आणि भारतीय अर्थव्यवस्था मुक्त पद्धतीने बनवण्यात आली. मग त्याच्यानंतर भारतामध्ये फॉरेन ब्रँड्स यायला लागले 1990च्या दशकानंतर. मग भारतीय रस्त्यांवर वेगवेगळ्या देशांच्या गाड्या दिसायला लागल्या. आता तुम्ही पाहता ना होंडा वगैरे, हे पूर्वी नव्हतं. पूर्वीचे जर तुम्ही पिक्चर पाहिले त्याच्यामध्ये ज्या गाड्या दिसतात त्या कशा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जे टीव्ही आहेत, पूर्वीचे टीव्ही अजूनही दिसत असेल तुम्हाला, ओनिडा, व्हिडिओकॉन वगैरे, ह्या भारतीय कंपन्या असणार आहेत. बजाजची चेतक, पूर्वी स्कूटर असायची बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर हिरो होंडा नावाची गाडी होती, त्याच्यामध्ये हिरो भारताची होती आणि होंडा बाहेरच्या देशाची होती, कारण बाहेरच्या देशांना डायरेक्ट आपल्याकडे प्रॉडक्ट विकायला परवानगी नव्हती. मग त्यांना काय करायला लागायचं, भारताच्या एखाद्या कंपनीबरोबर टायअप करून किंवा पार्टनरशिप करून प्रॉडक्ट बनवावं लागायचं. मारुती सुझुकी पाहिली असेल, मारुतीची याची मारुती 800, ठीक आहे. पूर्वी मारुती सुझुकी होती, आता काय फक्त सुझुकी नावाच्या ब्रँड. सुझुकी हा जॅपनीज ब्रँड आहे, ठीक आहे. होंडा हा कोरियन ब्रँड आहे, ठीक आहे, साऊथ कोरियन. अशा पद्धतीने, कारण की त्या देशांना खाजगी कंपन्या किंवा बाहेरच्या कंपन्यांना भारतामध्ये डायरेक्ट विकायला परवानगी नव्हती, ठीक आहे. त्याच्यानंतर 90च्या नंतर हे बदलण्यात आलं आणि भारताची अर्थव्यवस्था ओपन करण्यात आली. बाहेरच्या देशांना सुद्धा इथे येऊन माल विकायला परवानगी देण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर हा कोणता आहे, समाजवादी अर्थव्यवस्था, ठीक आहे. लक्षात आलं, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, बेसिक फरक काय आहे, मालकी कोणाची आहे त्याच्यानुसार, ठीक आहे. हे काही थोडेफारच देश आहेत ज्यांच्यामध्ये सध्या अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आहे, ठीक आहे. वैचारिक कम्युनिस्ट आयडियोलॉजी असणारे सुद्धा काही देश आहेत, त्याच्यामध्ये चीन हा येत असतो. भारताचा तो वैचारिक शत्रू आहे, ठीक आहे. त्यांची जी काही विचार करण्याची पद्धत आहे, तिकडे आपल्याकडे काय आहे, डेमोक्रेसी आहे, तिकडे डेमोक्रेसी नाही, ठीक आहे. ते फक्त नावाला डेमोक्रेसी आहे, बाकी सर्व त्यांच्या एकच पार्टी सिस्टीम चालते, ठीक आहे. कम्युनिस्ट पार्टी आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, ठीक आहे. चालेल, चलो आज थांबूया तिथे. थँक्यू सो मच, विश यू अ गुड डे. आज 23 तारीख आहे ना रे.